नाशिकमध्ये दिनांक 10 एप्रिल 2025 रोजी गुन्हे शाखा युनिट क्रमांक 1च्या पथकाने बंदुकीचा धाक दाखवून अपहरण करून खंडणी वसूल करणारे व अपहरणाचा कट रचणाऱ्या आरोपीस जेरबंद केलाय। याबद्दल सविस्तर वृत्त असं की दिनांक 4 एप्रिल 2025 रोजी दुपारी 3:15 वाजेच्या सुमारास काठे गल्ली सिग्नल पुणा रोड नाशिक येथून फिर्यादी निकू उर्फ निखिल दर्यानाणी यांचे 3 अनोळखी इसमांनी अपहरण करून त्यांना बंदुकीचा धाक दाखवून जिवंत सोडण्यासाठी त्याच्याकडून 1 कोटी रुपयांची खंडणीची मागणी केली होती। त्यापैकी 15 लाख रुपये रोख रक्कम घेतल्याबाबत फिर्यादी यांनी दिलेल्या फिर्यादीवरून मुंबई नाका पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आलाय। सदर गुन्ह्यात आरोपितांचा शोध घेण्याबाबत माननीय पोलीस आयुक्त नाशिक शहर, माननीय पोलीस उपायुक्त गुन्हे शाखा नाशिक शहर, माननीय सहाय्यक पोलीस आयुक्त गुन्हे शाखा नाशिक शहर यांनी सूचना दिलेल्या होत्या। त्या अनुषंगाने गुन्हे शाखा युनिट क्रमांक 1चे पोलीस अधिकारी व अंमलदार अशांनी गुन्ह्याचे घटनास्थळास तात्काळ भेट देऊन आजूबाजूचे सीसीटीव्ही फुटेजची तपासणी करून 4 दिवस अहोरात्र परिश्रम घेऊन तांत्रिक विश्लेषणाद्वारे आरोपितांचा मागमूस घेऊन सदर आरोपितांचे नाव निष्पन्न केले। सदर आरोपी यांचे मित्र व नातेवाईक राहत असलेले ठिकाणे कसबे सुकणे, छत्रपती संभाजीनगर येथील वाळुंज MIDC परिसरात आरोपितांचा शोध पोलीस अंमलदार राहुल पालखेडे यांना त्यांच्या गुप्त बातमीदारामार्फत बातमी मिळाली की सदर गुन्ह्यातील आरोपी हे नाशिक येथे आलेले असून ते विल्लोळी भागात असल्याबाबत माहिती मिळाल्याने सदरची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक मधुकर यांना दिली। त्यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा युनिट क्रमांक 1च्या पथकाने विल्लोळी भागात सापळा रचून शिताफीने इसम नामे मोहम्मद अनवर सय्यद वर्ष 30 राहणार प्रज्ञानगर नानावली नाशिक, सादिक लतीफ सय्यद वर्ष 39 राहणार लेखानगर नाशिक यांना ताब्यात घेऊन त्यांच्या कब्जातून 2,88,000 रोख रक्कम व मोबाईल फोन असा एकूण 3,08,000चा किमतीचा मुद्देमाल हस्तगत केलाय। सदर आरोपितांना गुन्ह्याबाबत विचारपूस केली असता त्यांनी सदर गुन्ह्यातील अपहृत व्यक्ती निखिल दर्यानाणी यांच्या भावाच्या दुकानावर काम करणारी इसम नामे अल्फरान शेख व अहमद शेख यांनी अपहृत व्यक्ती यांच्याबाबत माहिती पुरवल्याबाबत सांगितले। त्यानंतर सदर अपहृत व्यक्तीचे अपहरण करून त्यांच्याकडून 1 कोटीची खंडणीची मागणी करून त्यांच्याकडून 15 लाख रुपये खंडणी घेतल्याबाबत कबुली दिली। त्यानंतर सदर गुन्ह्यातील पाहिजे आरोपी हे वडाळा गाव भागात फिरत असल्याबाबत पोलीस हवालदार महेश साळुंके व पोलीस अंमलदार आप्पा पानवड यांना त्यांच्या गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली की त्याप्रमाणे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मधुकर यांना माहिती दिली असता त्यांनी सदर आरोपितांचा शोध घेण्याकामी गुन्हे शाखा युनिट क्रमांक 1 कडील पथक तयार करून सदर पथकाने वडाळा गाव भागातून इसम नामे अल्फरान अस्फाक शेख वर्ष 25 राहणार चौक मंडई भद्रकाली नाशिक, अहमद रहीम शेख वर्ष 25 राहणार वडाळा गाव नाशिक यांना ताब्यात घेऊन त्यांना गुन्ह्याबाबत विचारपूस केली असता त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली आहे। सदर गुन्ह्यातील आरोपितांची वैद्यकीय तपासणी करून त्यांना जप्त मुद्देमालासह मुंबई नाका पोलीस स्टेशनच्या ताब्यात देण्यात आले। सदरची कामगिरी माननीय श्री संदीप कर्णिक पोलीस आयुक्त व माननीय श्री प्रशांत बच्चन पोलीस उपायुक्त गुन्हे शाखा, माननीय संदीप पेटिया सहाय्यक पोलीस आयुक्त गुन्हे शाखा यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा युनिट क्रमांक 1 नाशिक शहरकडील वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री मधुकर सहाय्यक पोलीस निरीक्षक हिरामन भोये, पोलीस उपनिरीक्षक चेतन श्रीवंत, पोलीस उपनिरीक्षक सुदाम सांगळे, पोलीस हवालदार महेश साळुंके, उत्तम पवार, पोलीस अंमलदार आप्पा पानवड, विलास चारोस्कर, नितीन जगताप, राहुल पालखेडे, राम बर्डे, मुक्तार शेख, रोहिदास लिलके, जगेश्वर बोरसे, चालक श्रेणी पोलीस उपनिरीक्षक किरण शिरसाट, पोलीस हवालदार सुखराम पठाण, समाधान पवार, महिला पोलीस अंमलदार मनीषा सरोदे नाशिक सर्व नाशिक टिप्पर गँगशी संबंधित आहे अशी एक चर्चा आहे। नेमकं काय आहे हे गुन्हेगारांची पार्श्वभूमी काय कुठल्या गँगशी आहे? ते टिप्पर गँग आपण म्हणत असतो पण ते टिप्पर पेपर काय शब्द नाही, ते सिगरेटचे तोटके बाळगणं पिणारे म्हणून ते टिप्पर म्हणलं जाते। पण हे आहेत कोण आहे ते गुन्हेगारच आहे ना, त्याच्यातलाच आहे तो गुन्हेगार। म्हणजे मागची यांना माहिती होतं की याच्यावर कधी पण कॅश असते काय। सर एवढे सराईत गुन्हेगार होते मग 15 लाखावर कसं काय बार्गेनिंग? 15 लाखावर नाही, त्यांना 50 लाखाचं बार्गेनिंग झालं होतं, तो पळाल्यामुळे पुढचं सक्सेस नाही झालं त्यांचं। सर याच्यात वेपन रिकव्हर नाही आहे, अजून आरोपी अटक व्हायचा। सर त्याला गाडीत बसवलं कसं? चेक केलं पण ते लगेच चेक झालं आणि सर्व टीम कामाला लागली। जेव्हा आम्हाला लक्षात आलं की हे काही फेक नाही आहे कंप्लेंट, त्यावेळेला आम्ही सर्व जोरात कामाला लावलं की त्यांनी सर म्हणतात माझा काय रोल नाही, ही सुरुवातच सरांपासून झाली, कारण सरांनाच पहिली पोलिसांना इन्फॉर्मेशन नाही आहे आधी, म्हणजे FIR किंवा रिपोर्टिंगही झाली नव्हती, ती आधी सगळी माहिती सरांकडे आली। मग सरांनी मला एक फोन केला आणि सरांना सांगितलं
जोनवन सरांना. मग आम्ही त्याच्यावर वर्कआउट केलं, आम्ही कन्फर्म केलं की घटना घडलेली आहे. तर एकूणच कामगिरी चांगली आहे, पण दर दिवसा अपहरण आणि आता 2 दिवसांपूर्वी दर दिवसात कोयत्याने हल्ला, पोलिसांचा धाक काढलेला नाही अशा पद्धतीची परिस्थिती एकूणच निर्माण झालेली आहे. आपल्या समाजामध्ये आपण जर बघाल तर गुन्हे अनादी कालापासून होत आलेले आहेत आणि त्याला आपण कसं रिॲक्ट करतो आणि पुढची आपण काय कारवाई करतो याच्यावर बरंच काही अवलंबून असतं. आणि 100% क्राईम फ्री सोसायटी आत्तापर्यंत कुठल्याच समाजामध्ये निर्माण झालेली नाही आहे. आम्ही पूर्ण प्रयत्न करतो आहे. आपला आत्तापर्यंतचा रेकॉर्ड खूप चांगला आहे. त्याचबरोबर आम्ही काही CCTV रिलेटेड आता जे सिंहस्थासाठी आपले 3000 CCTV आपल्याला मंजूर झालेले आहेत. त्याचबरोबर आमचे CSRमधून CCTV आमच्या लावण्याचं काम चालू आहे. एकदा हे जर झालं तर आपलं डिटेक्शनचं पर्सेंटेज वाढेल आणि डिटेक्शनचं पर्सेंटेज जसं वाढेल. ब्युरो रिपोर्ट, नाशिक लोकशाही न्यूज, नाशिक.